नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही म्हणता एवढा सगळा पसारा कशासाठी मांडला आहे, तर आज मला 1 किलोच्या नानकटाईची ऑर्डर आहे. तर त्यासाठी मी इथे हे संपूर्ण साहित्य घेतलेलं आहे. चला तर मग आपण नानकटाई बनवून घेऊयात. त्यासाठी मी इथे साजूक तूप घेतलेलं आहे. मेजरमेंट मी तुम्हाला प्रॉपर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर तुम्ही इकडे आता फक्त प्रोसेस बघून घ्यायची आहे. तर आता हे जे तूप आहे ते मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ज्यावेळी यूज करायचं आहे त्याच्या अगोदर आपल्याला फ्रीजच्या ते बाहेर काढून घ्यायचं आहे. नंतर इथे मी पिठी साखर घेतलेली आहे. आता ही जी साखर आहे ती आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे. या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायच्या आहे, म्हणजे आपले जे नानकटाई आहेत ते मस्त असे भुसभुशीत बनतात. त्याचं झालं असं की रक्षाबंधन निमित्त मी भावाला गिफ्ट म्हणून माझ्या हाताने बनवलेले नानकटाई बनवलेले होते, तर ते माझ्या एका मैत्रिणीला खूप आवडले. तर ती म्हटली, हे जे नानकटाई आहेत ते प्लीज तू मला देऊ शकतेस का? तर तिला म्हटलं हो नक्कीच, कारण मी ऑर्डर्स देखील घेते. त्यामुळे मग तिला मी ते नानकटाई देऊन टाकलेले आणि आता भावासाठी देखील आणि आणखी मला ऑर्डर आलेली आहे, तर ती ऑर्डरसाठी देखील ही नानकटाई मी बनवून घेत आहे. तर त्यासाठी बघा इथे आता मी ही जी साखर आहे ती संपूर्ण चाळणीने चाळून घेतलेली. यात काही गुठळ्या असतील तर त्या निघून जातील. ही संपूर्ण साखर मी आता चाळून रेडी केलेली आहे. वरची ही जी साखर आहे जाडसर ती आपण बाजूला काढून घ्यायची आहे. तुम्ही साखर चाळून घेतल्यानंतरचा डिफरन्स इथे बघू शकतात. ती छान अशी हलकी होते, त्यामुळे आपले जे नानकटाई आहेत ते खूप मस्त असे क्रंची होतात. आता तुमच्याकडे जर विस्कर असेल तर तुम्ही विस्करने 10 मिनिटांसाठी हे बीट करून घ्यायचे, म्हणजे अगदी तुपाचा कलर डार्क येलोचा अगदी फेंट येलो झाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे कंटिन्युअसली फेटून घ्यायचे. जितकं छान तुम्ही हे जे बॅटर आहे ते फेटता तितके छान फ्लपी असे तुमचे नानकटाई बनवून तयार होतात. छोट्या छोट्या टिप्स देत तुम्हाला मी ही नानकटाई शिकवणार आहे, जेणेकरून तुम्ही देखील याच्या ऑर्डर्स घेऊ शकतात आणि काहीतरी तुमचा इन्कम जनरेट करू शकतात. आता बघा तुम्ही कलर बघा, अगोदर तुपाचा कसा होता आणि बीट केल्यानंतर बघा एकदम लाईट येलो असा आता या तुपाचा कलर आलेला आहे. आता अजून 1-2 मिनिटांसाठी मी याला याच पद्धतीने फेटून घेणार आहे. नंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला याच्यात ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि बीट करताना साईडने हे जे बॅटर उडतं ते देखील आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित आतमध्ये घ्यायचं आहे. नंतर पुन्हा एकदा फेटायचं आहे, कारण ते फेटायचं राहून गेलेलं असतं. तर पुन्हा एकदा मी बीटरने हे व्यवस्थित फेटून घेणार आहे, म्हणजे ते देखील या मिश्रणामध्ये एकजीव होईल आणि मस्त असं फ्लपी बॅटर बनवून तयार होईल. आता इथे मी मैदा घेतलेला आहे. मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. या संपूर्ण गोष्टी चाळून घेतल्यामुळे आपले जे नानकटाई आहेत ते मस्त असे खुसखुशीत बनतात. आतपर्यंत ते छान असे बेक होतात. आता हा जो मैदा आहे तो मी इकडे चाळून घेतलेला आहे. इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसन देखील आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे बेसनामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्या गुठळ्या निघून जातात आणि आपलं मिश्रणही खूप छान असं फ्लपी बनवून तयार होतं. यातच मी आता 1 टीस्पून इतकी बेकिंग पावडर टाकून घेतलेली आणि 1/4 टीस्पून इतका आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. बेसनामध्ये टाकून तो आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे, म्हणजे ही जी बेकिंग पावडर आणि सोडा आहे तो व्यवस्थित मिक्स होतो. कुठेही तो कमी जास्त असा होत नाही आणि आपल्या नानकटाची चव जी आहे ती खूप छान लागते. आता आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा याचा डो बनवून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला जोरजोरात हे मळायचं नाही आहे, नाहीतर मग आपले जे नानकटाई आहेत ते भुसभुशीत असे बनत नाही. म्हणून हा गोळा फक्त आपल्याला एकत्र करायचा आहे. बोटांच्या साहाय्यानेच आपल्याला हे मिक्स करायचं आहे. आता यामध्ये मी 3 चमचे वेलची पूड टाकून घेणार आहे. वेलची पूडने आपल्या नानकटाईची चव खूप छान लागते. तर 3 छोटे चमचे म्हणजेच 1 टीस्पून हे त्याचे मी 3 टीस्पून इतकं वेलची पूड यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा ते मिश्रणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला याचे नानकटाई बनवून घ्यायचे. बनवायला अतिशय सोपे, घरातल्या सामानामध्ये बनणारे ही नानकटाई आहेत. तर ही जी रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करायची आहे. आवडल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करायचं आहे. त्याचबरोबर बेल आयकन दाबायलाही विसरायचं नाही, म्हणजे मी कुठला नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येतील. आता इथे ट्रेला मी ग्रीस करून घेतलेले तेल किंवा तूप तुम्ही याला लावून घेऊ शकतात आणि याचे आपल्याला एकसारखे गोळे बनवून घ्यायचे. तुम्हाला प्रॉपर सेम आकारामध्ये जर हवे असतील तर तुम्ही वेइंग स्केलवर हे मोजून घ्यायचं आहे. नंतर समप्रमाणामध्ये आपल्याला हे गोळे घ्यायचे आहेत आणि ह्याचे आपल्याला नानकटाई बनवून घ्यायचे. वरतून तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून घेऊ शकतात. इथे माझ्याकडे टुटी फ्रुटी आहे, तर ही कलरफुल टुटी फ्रुटी मी याला लावून घेणार आहे, म्हणजे आपले जे नानकटाई आहेत ते खूप छान अशी सुबक दिसतात. आता याच पद्धतीने संपूर्ण नानकटाईवर मी ही टुटी फ्रुटी लावून घेणार आहे. OTG मी ऑलरेडी 10 मिनिट प्रीहीटिंगला ठेवून दिलेला आहे 160 डिग्रीला. आता हे आपण 160 डिग्रीला 22 मिनिटसाठी बेक करून घ्यायचे. बेकिंग होतानाची प्रोसेस पण मी तुम्हाला दाखवणार आहे. बघा किती छान असे आपले हे नानकटाई इकडे मस्त त्यांना क्रॅक गेलेले आहे, भुसभुशीत ते बनून तयार झालेले. अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. या रेसिपीतून तुम्ही तुमच्या ऑर्डर्स देखील घेऊ शकतात. घर बसल्या तुम्ही तुमचा इन्कम देखील जनरेट करू शकतात. तर
रेसिपी नक्की ट्राय करा, कमेंट देखील करा आणि चॅनल देखील सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाही.